नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गायडन्स फॉर बेटर लाईफ या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक सचिन पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। या वर्षीची शिवाजी विद्यापीठाची B.Ed सत्र 4 अंतिम वर्षाची परीक्षा MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात आयोजित करण्याचे आता निश्चित झाले आहे। शिवाजी विद्यापीठ द्वितीय वर्ष सत्र 4 पेपर 5B2 ज्ञान व अभ्यासक्रम या विषयाची तुमची संपूर्ण तयारी होण्यासाठी या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मी 3 शैक्षणिक व्हिडिओ बनवले आहेत, ज्यातून तुमची संपूर्ण तयारी होणार आहे। त्यासाठी हे 3ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका, तुमचा निश्चित त्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। या ज्ञान आणि अभ्यासक्रम या पेपरमधील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आणि तत्वज्ञान घटक 5 याचा आढावा घेतला। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 6 विचारवंत व शिक्षक याचा आढावा घेतला। तर आजच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जो घटक क्रमांक 7 अभ्यासक्रम आणि घटक क्रमांक 8 अभ्यासक्रम व सामाजिक व्यवहार या 2 घटकांचा एकत्रित विस्तृत आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये जो राहिलेला भाग मला थोडासा कमी वाटला, तुम्हाला माझ्याकडून तो कमी गेलाय, तो थोडासा कव्हर करण्याचा माझा उद्देश आहे। तर मॉन्टेसरी या शिक्षण तत्ववेत्यावरती माझं कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं कमी बोलणं झालं, म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये 1 मिनिटात त्यांच्यावरती थोडंसं काही मुद्दे ते सुटलेले माझ्या बोलण्यातून ते आज आपण कव्हर करतोय। मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? तर इटली। द मॉन्टेसरी मेथड हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय असेल, वेगवेगळे पर्याय असतील। उत्तर आहे मारिया मॉन्टेसरी। मॉन्टेसरीनी कशावर भर दिला? तर उत्तर आहे स्वयं शिक्षणावर। मॉन्टेसरी शिक्षण पद्धती टिंबटिंब शिक्षण पद्धती आहे, तर ती आहे शिशु शिक्षण पद्धती। मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा प्रारंभ कुठे झाला? तर युरोपात, इटलीमध्ये। भारतात मॉन्टेसरी पद्धतीची शाळा, जिला आपण बालमंदिर म्हणतो, मद्रास जवळ अड्यारला 1914 साली सुरू झाली। भारतात मॉन्टेसरी पद्धतीचा उपयोग गिजूबाई बदेका, जे भावनगर गुजरात येथील होते, आणि ताराबाई मोडक या 2 शिक्षण तज्ञांनी केला। ताराबाई मोडक यांनी मुंबई येथे लहान मुलांसाठी शिशु विहार, तर बार्डी व कोसवाड ठाणे येथे शिशुशाळा नावाची शाळा सुरू केली। मॉन्टेसरी पद्धतीत साधनांना डिडॅक्टिव्ह अपार्टस अशी संज्ञा आहे। या साधनांना स्वयंसुधारक असेही म्हणतात। ती साधनं आकार, रंग, आवाज, वास, स्वाद, स्पर्शज्ञान, अंकगणित, भाषा इत्यादीवर आधारित ती साधनं होती। मॉन्टेसरी पद्धतीची 3 वैशिष्ट्ये: 1 इंद्रियजन्य ज्ञान, 2 वैयक्तिक स्वातंत्र्य, आणि 3 स्वयं शिक्षण। वाचन, लेखन, गणित हे विषय शिकवण्यासाठी वेगवेगळे साधनं मॉन्टेसरींनी तयार केली होती। आणि शेवटचा मुद्दा यामधील 1948 मध्ये स्वतः मॉन्टेसरींनी पुण्यात 400 शिक्षक प्रशिक्षित केले। आता आपण घटक क्रमांक 7 आणि 8च्या अनुषंगाने सुरुवातीला काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय, जे यापूर्वीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये B.Edची सत्र 4च्या ज्या आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्या परीक्षामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात ते यापूर्वी येऊन गेलेले आहेत। तर त्या काही प्रश्नांचा आपण आता आढावा घेऊयात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात। करिक्युलम हा शब्दाचा अर्थ लॅटिनमध्ये रेस कोर्स असा होतो, याला टिंबटिंब असे म्हणतात। तर शर्यतीचे मैदान हे उत्तर आहे। मी पर्याय सांगत नाही, आपला वेळ जाईल। शालेय टिंबटिंब हा शाळेचा आरसा आहे, तर शालेय वेळापत्रक हा शाळेचा आरसा आहे। अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाचा आरसा टिंबटिंबला मानले जाते, तर पाठ्यपुस्तकाला। फरक लक्षात ठेवा, अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाचा आरसा पाठ्यपुस्तकाला मानले जाते। अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक टिंबटिंब सालच्या शैक्षणिक धोरणात सुचवण्यात आले। उत्तर असेल 1986।
शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी शाळेने उपयोगात आणलेल्या सर्व अनुभवांचा टिंबटिंबमध्ये समावेश होतो. उत्तर आहे अभ्यासक्रमात. एखाद्या विशिष्ट विषयाचा एखाद्या विशिष्ट वर्षासाठी नेमून दिलेला अभ्यास म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर आहे पाठ्यक्रम. अभ्यासक्रमाची ध्येय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इयत्तावार टिंबटिंब तयार केला जातो. उत्तर आहे पाठ्यक्रम. टिंबटिंब हा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामधील दुवा आहे. टिंबटिंब हा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामधील दुवा आहे. उत्तर आहे पाठ्यक्रम. NCF म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 टिंबटिंब विचारसरणीवर आधारित होता आहे. उत्तर आहे ज्ञानरचनावादी विचारसरणीवर आधारित. वर्तनवाद, मनोविश्लेषण असे काही पर्याय टाकतील. उत्तर आहे ज्ञानरचनावादी विचारसरणीवर आधारित. गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलेले नियंत्रित वर्तन म्हणजे टिंबटिंब. तर उत्तर असेल शिस्त. चांगली शिस्त टिंबटिंब ही होय. दोन प्रकार शिस्तीचे, आधुनिक आणि पारंपरिक. तर त्याचं उत्तर आहे आधुनिक शिस्त ही चांगली शिस्त मानली जाते. बेशिस्तीचे कार्यशील बेशिस्त व थंड बेशिस्त हे दोन प्रकार आहेत. गॅट शब्द आपल्याला येणार आहे बऱ्याचदा. खाजगीकरण, जागतिकीकरण या संदर्भात ज्यावेळेस आपण आढावा घेऊ. गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड. हा एक अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. शिक्षण प्रक्रियेची ध्येय व उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते. तर अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. टिंबटिंब अभ्यासक्रम मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य मानला जात नाही. उत्तर असेल विषय केंद्रीय अभ्यासक्रम. टिंबटिंब अभ्यासक्रम हा पूर्णपणे स्पष्ट असत नाही, तर तो एक परिवर्तनाचा नियम आहे. उत्तर आहे अदृश्य अभ्यासक्रम. खालचा प्रश्न पडलेला आहे. औद्योगिकरणानंतर जगात खऱ्या अर्थाने टिंबटिंबला गती मिळाली. तर नागरीकरणाला गती मिळाली हे उत्तर असेल. आणि हाही प्रश्न पडलेला आहे. आधुनिकीकरण ही एक टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर आधुनिकीकरण ही एक प्रगतिशील प्रक्रिया आहे. ठीक आहे. तर आता मी काय हे महत्त्वाचे प्रश्न जे बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत, यातीलच काही प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात. तर तुम्ही हे काळजीपूर्वक ऐकावं असं माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. आता आपण जरा डिटेलमध्ये थेरॉटिकलच बेस पकडून जरा डिटेल या दोन घटकांचा, घटक क्रमांक 7 आणि घटक क्रमांक 8चा आढावा घेऊयात. या दोन घटकामध्ये मला वाटणारे प्रामुख्याने मुख्य घटक आहेत अभ्यासक्रम, त्याच्यानंतर नागरीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, शालेय शिस्त, शालेय वेळापत्रक, अभ्यासक्रमाची भूमिका, अभ्यासक्रमविषयक शिक्षकाची भूमिका. यातले काही मुद्दे आपण व्यवस्थितरित्या कव्हर करूयात. तर अभ्यासक्रम म्हणजे विशिष्ट वातावरणात व पार्श्वभूमीवर व्यक्तीस प्राप्त होणारा अनुभव म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम हा शब्द इंग्रजीतील करिक्युलम या शब्दासाठी वापरला जातो. अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्व बाजूनी समतोल रूपात विकास करणारे शैक्षणिक जीवन. मनरोची व्याख्या लक्षात ठेवा. पुढची व्याख्या सांगतो ती मनरोची व्याख्या आहे. कदाचित व्याख्या कुणाचे हे पण विचारतील. शिक्षणाची ध्येय साध्य करण्यासाठी शाळेने उपयोगात आणलेल्या सर्व अनुभवांचा अभ्यासक्रमात समावेश होतो. ही मनरोची व्याख्या आहे. अभ्यासक्रम म्हणजे शैक्षणिक अपेक्षा प्रत्यक्षात उतरवण्याचे साधन. एडवर्ड कुर्कची व्याख्या आहे. शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवाचा साठा म्हणजे अभ्यासक्रम. रेमर्सची व्याख्या आहे. अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेच्या नेतृत्वाखाली मिळणारे सगळेच अनुभव, त्यात वर्गातील कृतींचा, कामाचा, क्रीडेचाही समावेश. वाल्टरची व्याख्या आहे. आणि शेवटची व्याख्या सांगतो. अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनात व विद्यार्थ्याशी संबंधित असे शिक्षकाच्या व पालकाच्या जीवनात जे जे काही घडते ते सर्व म्हणजे अभ्यासक्रम. कॅसवेलची व्याख्या आहे. अभ्यासक्रम रचनेची तत्वे. अभ्यासक्रम हा उद्दिष्टानुवर्ती असावा. अभ्यासक्रम विद्यार्थी विकास अवस्था, बुद्धिमत्ता, अभियोग्यता व अभिवृत्ती लक्षात घेऊन त्याची मांडणी केलेली असावी. अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असावा. अभ्यासक्रमात राष्ट्रीय ध्येयाचे प्रतिबिंब असावे. अभ्यासक्रम रोजगारभिमुख असावा. विद्यार्थ्याच्या कृतिशीलतेला चालना, मूल्यांची रुजवणूक करणारा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एकात्मता साधणारा, लवचिक व परिवर्तनशील असावा. कालक्रमबद्ध असावा. क्रियाशीलतेला वाव, समवाय साधणारा, जीवनाशी संबंध जोडणारा, उपयुक्त
अभ्यासपूरक, लवचिक, इतर कार्यक्रमाची जोड, व्यक्तिगत भेदांचा विचार करणारा, विकासावस्थांना अनुकूल, समग्र दृष्टीचा विकास करणारा, फुरसदीच्या वेळेचे दिग्दर्शन करणारा आणि तत्वज्ञानाचे अधिष्ठान असणारा, अशी काही अभ्यासक्रमाची तत्वे आहेत. आता आपण बघूयात अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती, ज्याच्यावरती एखाद्या उपमुद्द्यावरती प्रश्न तुम्हाला निश्चित पडू शकतो. अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती. पहिली पद्धत आहे समकेंद्री पद्धती. मूलभूत गाभा ठरवून, म्हणजे आशयाचा मूलभूत गाभा ठरवून इयत्ता स्तरानुसार आशयात वाढ होते, त्यामुळे आशयाचं दृढीकरण होतं. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित हे विषयासाठी समकेंद्री पद्धती वापरली जाते. इयत्ता स्तरानुसार आशय वाढतो या समकेंद्री पद्धतीमध्ये. दुसरी अभ्यासक्रम रचनेची पद्धत आहे घटक पद्धती. एखाद्या घटकाचा सखोल अभ्यास ज्याच्या माध्यमातून होतो ती घटक पद्धती. तिसरी आहे विशिष्ट विषय पद्धती, म्हणजे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत एखादा विशिष्ट विषय घेऊन त्याला कंटिन्युअस शिकवत राहणं म्हणजे विशिष्ट विषय पद्धती. पुढची पद्धत आहे कालक्रम पद्धत. डॉक्टर लॉरी हे या कालक्रम पद्धतीचे प्रवर्तक किंवा त्यांनी ती पद्धत सुचवलेली आहे. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हा जो क्रम इतिहासाचा आपण पाडतो त्यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्यानंतर परावर्तन पद्धती, म्हणजे वर्तमान काळातील एखादी समस्या त्याचा उगम भूतकाळात असतो अशा पद्धतीनं ज्या शिकवलं जातं किंवा वर्तमान समस्येचं उत्तर शोधण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो ती असते परावर्तन पद्धती. म्हणजे आजचा दहशतवाद, मग काश्मीर समस्येपर्यंत जातो आपण, भारताच्या फाळणीपासून तिथपर्यंत त्या समस्येचा दहशतवादाशी आपण संबंध जोडतो, अशी पद्धत आहे परावर्तन पद्धत. पुढच्या आहे चरित्र पद्धती. कार्लाइल हा या पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. चरित्र, एखादं विशिष्ट व्यक्तीचं चरित्र मांडून त्याला अनुसरून अभ्यासक्रम तयार केला जातो. आधार पद्धती, ज्याच्यामध्ये प्राथमिक, दुय्यम आधार स्रोत वापरून याची रचना केली जाते. परिसर पद्धती आहे. अशा काही अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती आहेत. प्रचलित, आपला जो सध्याचा प्रचलित अभ्यासक्रमाचा आराखडा आहे त्याच्यामध्ये प्राथमिक स्तर इयत्ता 1ली ते 5वी हा सध्याचा आराखडा आहे. प्राथमिक स्तर 1ली ते 5वी, उच्च प्राथमिक स्तर 6वी ते 8वी, माध्यमिक स्तर 9वी ते 10वी, उच्च माध्यमिक स्तर 11वी ते 12वी आणि महाविद्यालयीन स्तर 13वी, 14वी, 15वी. हा आराखडा आहे 10+2+3. 10ची फोड आहे 5+3+2 जी सध्या लागू आहे. अभ्यासक्रमाचे प्रकार: ज्ञानकेंद्री, विषय केंद्री, कृती केंद्री, समकेंद्री, गाभाभूत. अभ्यासक्रमात कशाचा समावेश होतो तर पाठ्यपुस्तकं, शैक्षणिक साधने, सहशालेय उपक्रम, विविध शैक्षणिक अनुभव, पाठ्यक्रम, मूल्यमापन या सर्वाचा अभ्यासक्रमात समावेश होतो. अभ्यासक्रमाची गरज काय? विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी अभ्यासक्रम पाहिजे, राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम पाहिजे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव देण्यासाठी अभ्यासक्रम पाहिजे, विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी अभ्यासक्रम, अशा अभ्यासक्रमाची आपल्याला गरज सांगता येईल. आता अभ्यासक्रम रचना निर्मितीचे प्रकार यावरती देखील काही प्रश्न पडलेत. मी आता मागाशी तुम्हाला जे काही 14-15 प्रश्न सांगितले त्याच्यामध्ये यावर आधारित काही प्रश्न होते. अभ्यासक्रम रचना निर्मितीचे प्रकार. पहिला आहे विषय केंद्री अभ्यासक्रम. विषय केंद्री अभ्यासक्रम यावरती प्रश्न पडलेला आहे, मी सांगितले तुम्हाला. टिंबटिंब अभ्यासक्रम पारंपरिक तसेच मानसशास्त्रीय दृष्ट्या योग्य मानला जात नाही, तर तो विषय केंद्रीय अभ्यासक्रम हा पहिला प्रकार. 7 लिबरल आर्ट्स या संकल्पनेवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. हा प्रचलित सध्याचा जो पारंपरिक अभ्यासक्रम आहे तो हा आहे विषय अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये पुस्तक, विषय, स्मरण, ज्ञान यावर जास्त प्रमाणात भर दिला गेलेला आहे. पारंपरिक तसेच मानसशास्त्रदृष्ट्या हा योग्य मानला जात नाही सध्याचा अभ्यासक्रम. म्हणून तर आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या अभ्यासक्रम रचनेच्या पद्धतीला छाटा देऊन नवीन ज्ञान रचनावादावर अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न सुचवलेला आहे. दुसरा प्रकार आहे बालकेंद्रीय अभ्यासक्रम. हा लहान मुलांना सेंटर गृहीत धरून हा अभ्यासक्रम तयार केला जातो. रवींद्रनाथ टागोरांनी हा विचार पूर्वी मांडला होता. तिसरा आहे क्षमता अधिष्ठित अभ्यासक्रम. किमान 10 क्षमता मानलेल्या आहेत, त्या क्षमतांचा विकास किंवा उन्नयन होईल त्या पद्धतीने अभ्यासक्रम. वर्तनवादी अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणारा हा अभ्यासक्रम. जे.बी. वॉटसन या वर्तनवादी अभ्यासक्रमाचे प्रवर्तक मानले जातात. ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम पुढचा प्रकार, ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 यानुसार तयार केलेला आहे. आणि शेवटचा प्रकार आहे अदृश्य अभ्यासक्रम. हा परिपूर्ण स्पष्ट असत नाही, तर तो एक परिवर्तनाचा नियम आहे. अदृश्य अभ्यासक्रम. अ करिक्युलम इज लाईक अ रेस कोर्स वेल प्लॅन्ड अँड आउटलाइन्ड. मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणजेच मानव संसाधन व विकास मंत्रालय MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट कडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे निर्धारित केली जातात. मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत म्हणजे MHRD अंतर्गत 1ली ते 12वी राष्ट्रीय अभ्यासक्रम NCERT प्रमाणित करते. यांच्या अंतर्गत MHRD अंतर्गत NCERT 1ली ते 12वी पर्यंतचा राष्ट्रीय अभ्यासक्रम प्रमाणित करते. तर महाराष्ट्रात हे काम MSCERT किंवा SCERT करते. SCERTचे 16 विभाग आहेत. SCERTचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही दिल्लीमधील संस्था आहे. 1 सप्टेंबर 1961ला याची स्थापना झालेली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची विद्योचित शाखा म्हणून जिचा उल्लेख केला जातो. अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर आणि म्हैसूर असे 4 शाखा या NCERT अंतर्गत कार्य करतात. महाराष्ट्रामध्ये SCERT म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही संस्था राज्य पातळीवर पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस तयार करण्याचं काम करते. 1ली ते 9वीचा पाठ्यक्रम SCERT तयार करते. तर 9वी ते 12वी पर्यंतच्या पाठ्यक्रमाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर आहे. राज्य शिक्षण संस्थेची स्थापना 1964 मध्ये झाली. तर हे सर्व मुद्दे आपण अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पाहिलेत. आता आपण याला लागून असणारा मुद्दा पाठ्यक्रम. पाठ्यक्रम या टॉपिकच्या अनुषंगाने आपण काही चर्चा करत आहोत. पुढील काळजीपूर्वक ऐका. पाठ्यक्रमासाठी इंग्रजीतील शब्द सिलेबस असा वापरला जातो. एखाद्या विशिष्ट विषयाचा एखाद्या विशिष्ट वर्षासाठी नेमून दिलेला अभ्यास म्हणजे पाठ्यक्रम. अभ्यासक्रम ही संपूर्ण योजना, तर पाठ्यक्रम त्याचा एक भाग असतो. म्हणजे अभ्यासक्रम व्यापक आहे, तुमच्या लक्षात येईल. अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली प्रत्येक विषयाची क्रमबद्ध रचना म्हणजे पाठ्यक्रम. विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी विषयाचा जो आराखडा असतो त्याला पाठ्यक्रम म्हणतात. पाठ्यक्रमात विशिष्ट पातळीवर कोणकोणते शैक्षणिक अनुभव द्यायचे याचा तपशील असतो. अभ्यासक्रमावरून पाठ्यक्रम तयार होतो, हे लक्षात ठेवा. अभ्यासक्रम आधी, त्याच्यावरून पाठ्यक्रम तयार होतो. अभ्यासक्रमाच्या अपेक्षेनुसार पाठ्यक्रम तयार होतो. ठराविक काळासाठी शिक्षकाला पाठ्यक्रम पूर्ण करावा लागतो. ठराविक काळामध्ये शिक्षकाला पाठ्यक्रम पूर्ण करावा लागतो. त्याचे वार्षिक नियोजन शिक्षकाला करावे लागते. शिक्षकाला पाठ्यक्रम मार्गदर्शक असतो. पाठ्यक्रम म्हणजे प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम असतो. अभ्यासक्रमाची ध्येय व उद्दिष्टे पाठ्यक्रमाच्या माध्यमातून गाठली जातात. संपूर्ण गरजांचा विचार अभ्यासक्रमात, तर काही गरजांचा विचार पाठ्यक्रमात केला जातो. एखाद्या इयत्तेच्या संपूर्ण अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयाच्या अध्ययन अनुभवाची योजना म्हणजे पाठ्यक्रम. अभ्यासक्रमाचे ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इयत्तावर पाठ्यक्रम तयार केला जातो. तर लक्षात ठेवा, अभ्यासक्रम हा स्तराचा किंवा इयत्तेचा असतो. जसे आपण मगाशी तुम्हाला स्तर सांगितलेत, 1ली ते 5वी याचा अभ्यासक्रम असेल, 6, 7, 8 याचा अभ्यासक्रम असेल, माध्यमिक 9वी 10वी याचा अभ्यासक्रम असेल, किंवा एका इयत्तेचा अभ्यासक्रम असतो. पण पाठ्यक्रम म्हणजे काय? इयत्ता 9वीचे विज्ञानचे पुस्तक हा पाठ्यक्रम आहे. इयत्ता 9वीचा सगळ्या विषय मिळून अभ्यासक्रम, त्यातलं एक पुस्तक म्हणजे पाठ्यक्रम. एका विषयाचं एक पुस्तक म्हणजे पाठ्यक्रम, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता आपण पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक या संदर्भात काही मुद्दे बघूयात. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यक्रम असतो, तर पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक असतात. प्रत्येक इयत्तेसाठी पाठ्यक्रमाची रचना केली जाते. प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र पुस्तक असते. पुस्तक आणि पाठ्यक्रम यामध्ये आपण भेद बघतो थोडक्यात. पाठ्यक्रमात विशिष्ट इयत्तेची उद्दिष्टे विचारात घेतली जातात. पाठ्यक्रमातील उद्दिष्टे साध्य होतील अशी पाठ्यपुस्तकाची रचना असते.
पाठ्यक्रमात अभ्यासक्रमाची उद्दिष्टे प्रतिबिंबित होतात, तर पाठ्यक्रमातील उद्दिष्टे साध्य होतील अशी सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना समजेल अशी पाठ्यपुस्तकाची रचना केली जाते. म्हणजे पाठ्यक्रम हा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामधील दुवा आहे. आपण जर स्तर लावायचा झाला तर सुरुवातीला अभ्यासक्रम, त्यानंतर पाठ्यक्रम आणि त्याच्यावर आधारित पाठ्यपुस्तक. म्हणून पाठ्यक्रम हा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामधील दुवा मानला जातो. पाठ्यपुस्तकाचं मूल्यमापनासंदर्भात काय प्रश्न पडला तर पडेल. पाठ्यपुस्तकाचं मूल्यमापन दोन पद्धतीने केलं जातं, बाह्य रंग आणि अंतरंग. पाठ्यपुस्तकाचे बाह्य रंगामध्ये कुठल्या बाजू येतात तर ते बाह्य म्हणजे ते पुस्तकाचा आकार, मुखपृष्ठ, मलपृष्ठ कसं आहे, त्याची बांधणी कशी आहे, किंमत काय, कागद काय, टाईप व छपाईचा प्रकार कसा आहे, हे सगळे मुद्दे बाह्य अंगामध्ये येतात किंवा बाह्य रंग पाठ्यपुस्तकाचे मूल्यमापनातले. अंतरंग म्हणजे काय, उपप्रश्न याच्यातला पडू शकतो फिरवून. तुमचा कंटेंट पक्का असेल तर कसाही प्रश्न पडू द्या, काही तुम्हाला अडचण येणार नाहीये. बाह्य रंग आणि अंतरंग. अंतरंगामध्ये काय येतं मग, पाठ्यपुस्तकाचा हेतू म्हणजे कंटेंटला महत्त्व असतं अंतरंगामध्ये. पाठ्यपुस्तकाचा हेतू काय, विषयाची उद्दिष्ट काय आहेत, विषयाची मांडणी कशी केलेली आहे, त्यातली भाषा कशी वापरली, त्याच्यामध्ये आकृती नकाशा कसे वापरलेत, स्वाध्याय कसा दिलेला आहे, संदर्भ साहित्याचा वापर त्याच्यामध्ये कसा केला आहे, त्याच्यामध्ये परिशिष्ट दिलेत का, या सर्व बाबी अंतरंगामध्ये येतात. अशा पद्धतीने आपण अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने जेवढ्या बाबी सांगता येतील तेवढा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे शालेय वेळापत्रक. वेळापत्रकाशिवाय शाळा म्हणजे सुकानाशिवाय जहाज. S.K. कोचरची ही व्याख्या आहे. टिंबटिंबाशिवाय शाळा म्हणजे सुकानाशिवाय जहाज, तर वेळापत्रकाशिवाय शाळा म्हणजे सुकानाशिवाय जहाज. शालेय वेळापत्रक हा शाळेचा आरसा आहे. टिंबटिंब हा शाळेचा आरसा आहे. शालेय वेळापत्रक ज्याच्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक योजनेचं प्रतिबिंब दिसतं. शालेय वेळापत्रक असा आकृतिबंध किंवा साधन आहे ज्याच्याद्वारे शाळेचे संपूर्ण कामकाज पार पडते. H.G. स्टेड यांची ही व्याख्या आहे. शालेय व्यवस्थापनात शालेय वेळापत्रक अशी प्लग पिन आहे ज्यामुळे शाळेमधील विविध कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित होतात. डॉक्टर जसवंत सिंग. वेळापत्रकाची काय गरज आहे, शालेय कामकाजात मध्ये व्यवस्थितपणा येण्यासाठी, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या कार्याला दिशा देण्यासाठी वेळापत्रकाची गरज आहे. वेळापत्रकाचे प्रकार, सर्वसाधारण वेळापत्रकाचे काही प्रकार सांगतोय. सर्वसाधारण वेळापत्रक हे सगळ्या शाळेचं असतं, ते मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये जे लावलेलं असतं ते सर्वसाधारण वेळापत्रक. दुसरं आहे वर्गाचं वेळापत्रक, हे प्रत्येक वर्गात लावलं जातं. शिक्षक वेळापत्रक हे शिक्षकाकडे असतं. चौथं आहे गृहपाठाचं वेळापत्रक. पाचवं खास विषयाचे वेळापत्रक. सहावं रिकाम्या तासाचं वेळापत्रक. सातवं क्रीडा वेळापत्रक. आठवं अभ्यासपूरक कार्यक्रमाचं वेळापत्रक. शाळेच्या कार्याच्या नियोजनाचा महत्त्वपूर्ण घटक टिंबटिंब हा होय. तर वेळापत्रक असं उत्तर असेल. वेळापत्रक तयार करण्याची काही तत्व आहेत. विषय महत्वांश, 1, 2 तासिका कालावधी, 3 विषयाचा काठिण्य पातळी व क्रम, मानसिक उत्साहाची भरती ओहोटी, बौद्धिक व कृती व्यवसायाचे विषय, अभिरुचीच्या विषयांना स्थान, शिक्षकाच्या अभिरुचीला स्थान, शिक्षक विद्यार्थी संबंध, व्यापक वेळापत्रक, नैतिक मूल्यांचा विकास, शिक्षक विभागाच्या नियमांचा उपयोग आणि शिक्षकाची सोय. ही सर्व वेळापत्रक तयार करण्याचे तत्व आहेत. आता पुढचा आपण मुद्दा बघतोय शालेय शिस्त. डिसिप्लाइन हा शब्द डिसिप्युलस या लॅटिन शब्दापासून बनला. डिसिप्युलस म्हणजे शिकवणे. शालेय शिस्त गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलेले नियंत्रित वर्तन म्हणजे टिंबटिंब. तर शिस्त गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलेले नियंत्रित वर्तन म्हणजे शिस्त. शिस्त म्हणजे मनाला लावलेले योग्य वळण. टिंबटिंब म्हणजे मनाला लावलेले योग्य वळण. तर शिस्त म्हणजे शिस्तीच्या 2 संकल्पना आहेत, प्रमुख 2 संकल्पना आहेत. मगाशी मी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुरुवातीलाच तुम्हाला सांगितला. शिस्तीच्या 2 संकल्पना, पहिली शिस्त पारंपरिक शिस्त आणि दुसरी शिस्त आधुनिक शिस्त. पारंपरिक शिस्तीमध्ये बघा लष्करी शिस्त जे लष्करात मध्ये वापरली जाते, नकारात्मक शिस्त, विघातक शिस्त आणि दमनात्मक शिस्त हे पारंपरिक मध्ये उपप्रकार आहेत. लष्करी, नकारात्मक, विघातक, दमनात्मक. आधुनिक शिस्त दुसरी संकल्पना आधुनिक शिस्त, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंतरशक्तीचा आविष्कार होतो,
त्याच्या गुणांचा आविष्कार होतो. ही सकारात्मक असते, ही विधायक असते, ही व्यापक विकासात्मक असते. म्हणून चांगली शिस्त म्हणून आधुनिक शिस्तीचा उल्लेख केला जातो. आता शिस्तीच्या संदर्भात काही स्टेटमेंट आहेत. बालकास शिक्षेपेक्षा खेळातून नियंत्रित करावे, प्लेटो. बालकास शिक्षेपेक्षा टिंबटिंबतून नियंत्रित करावे असं प्लेटोचं मत होतं. तर खेळातून बालकाच्या स्वभाव गुणानुसार त्याच्या क्रियाशीलतेस स्वातंत्र्य दिले तर त्याला शिस्त लागेल. रुसोचं वाक्य आहे. बालकाच्या स्वभाव गुणानुसार त्याच्या क्रियाशीलतेला स्वातंत्र्य दिले तर त्याला शिस्त लागेल. रुसो. शिस्तीचा आधार टिंबटिंब आहे, पेस्टॉलॉजीचं मत आहे. तर शिस्तीचा आधार प्रेम आहे असं पेस्टॉलॉजी या शिक्षण तत्ववेत्याचं मत आहे. बालकाच्या निर्भय स्वातंत्र्यातून विकास होतो असं जॉन डुईचं मत आहे. शिस्तविषयक 3 सिद्धांत आहेत. दमनात्मकतेचा सिद्धांत, प्रभावात्मकतेचा सिद्धांत आणि स्वाभाविक विकासात्मकतेचा सिद्धांत. या 3 शिस्तीच्या प्रकारावर सिद्धांतावर देखील प्रश्न पडतो. दमनात्मक ही सक्तीची असते, प्रभावात्मकमध्ये त्या शिक्षकाचा प्रभाव पडतो आणि स्वाभाविक म्हणजे विद्यार्थ्याच्या गुणानुसार हा सिद्धांत मांडलेला आहे. आता शिस्त जसं आपण बघतोय तसं बेशिस्त हा मुद्दा पण या मुद्द्याला लागून येतो. शिस्त या मुद्द्याला लागून येतो. बेशिस्तीचे 2 प्रकार, म्हणजे 2च बाबी आपण त्याच्या अनुषंगाने पाहतोय. बेशिस्तीचे प्रकार 2 प्रकार आहेत. कार्यशील बेशिस्त आणि 2 थंड बेशिस्त. कार्यशील बेशिस्त म्हणजे वर्गाची मुलं दंगा करतात, बेंची मोडतोड, एकमेकांना मारतात, म्हणजे शाळेतली दंगा होईल असं जे वातावरण ज्याच्यामुळे होतं ते कार्यशील बेशिस्त. आणि दुसरं आहे थंड बेशिस्त. ही पर्सनल असते. एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही, शाळेत मुद्दाम उशिरा येतो, शाळेत काही बोलत नाही, गृहपाठ अभ्यास पूर्ण करत नाही आणि अगदी शांत राहतो, ती आहे थंड बेशिस्त. हे 2 प्रकारात बेशिस्त आहे, कार्यशील बेशिस्त आणि थंड बेशिस्त. तुम्ही बेशिस्तीची कारणं पण काही बघितली तरी हरकत नाही. पुढचा आपण मुद्दा बघतोय, शिक्षणाचे जागतिकीकरण. प्रत्येक देशाने आपली अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट करणे म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने गॅट शब्द तुम्हाला येईल. 1948 मध्ये गॅट करार झाला. गॅट म्हणजे GATT, जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड. जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड. गॅटचा तुम्हाला फुल फॉर्म विचारतील, खाली वेगवेगळे पर्याय देतील. तर योग्य उत्तर असणार आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड. 1948 मध्ये झालेला आहे. भारताने 1995 मध्ये गॅट करारावर स्वाक्षरी केली आणि खुली अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. ग्लोबलायझेशन हा शब्द ग्लोब या शब्दापासून आला. संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकणे म्हणजे ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे जागतिक बनवणे. संपूर्ण विश्व किंवा विश्वातील सर्व लोक एकाच छताखाली एकत्रित येणं म्हणजे जागतिकीकरण. चेंबर्स डिक्शनरीमधील ही व्याख्या आहे. मुक्त व्यापारामधील अडथळे दूर करणे आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करणे म्हणजे जागतिकीकरण. ही जोसेफ स्टिग्लज यांची व्याख्या आहे. जागतिकीकरण म्हणजे आपण आपला समाज, आपली कार्यक्षेत्रे, उत्पादने, दळणवळण, व्यापार, शिक्षण, संशोधन व माहिती हे सर्व जगमय करणे. हे रंगराजन यांची व्याख्या आहे. थोडक्यात जागतिकीकरण म्हणजे शिक्षण, संस्कृती, अर्थव्यवस्था, उत्पादन या सर्वाचे सार्वत्रिकरण करणे होय. गॅटने शिक्षणाला एक उत्पादक वस्तू म्हणून संबोधले आहे. काय संबोधले असा प्रश्न विचारेल. एक उत्पादक वस्तू म्हणून गॅटने शिक्षणाला संबोधले आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खुले करणे म्हणजे शिक्षणाचे जागतिकीकरण. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खुले करणे म्हणजे जगात कुठेही जाऊन तो शिक्षण घेऊ शकेल किंवा कुठल्याही जगातल्या शिक्षण संस्था भारतात येऊन शिक्षण देऊ शकतील म्हणजे शिक्षणाचं जागतिकीकरण. शिक्षण क्षेत्राचा सेवा क्षेत्रात समावेश आहे. शिक्षण क्षेत्राचा सेवा क्षेत्रात समावेश आहे. जागतिकीकरणामध्ये काही अडथळे आहेत. संगणक निरक्षरता, खर्चिक शिक्षण, भारतीय मूल्यांची जाण, संप्रेषण माध्यमाची विश्वासार्हता. आता आपण पुढचा मुद्दा यामधील बघूयात, खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन. सामान्यपणे खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची मालकी व नियंत्रण खाजगी व्यवसायाकडे किंवा उत्पादकाकडे सोपवणे होय. खाजगी उद्योगांना आर्थिक स्वायत्तता देण्याची प्रक्रिया म्हणजे खाजगीकरण. शिक्षणाच्या खाजगीकरणाचे 2 भाग आहेत. पहिला अभ्यासक्रम रचना व अंमलबजावणीची पूर्ण स्वायत्तता आणि दुसरा आर्थिक स्रोत. खाजगीकरणामुळे काही समस्या शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत. काही समस्यांचा आपण विचार करूया. कलम 14 विरोधी खाजगीकरण संकल्पना आहे.
ज्याच्यामध्ये कलम 14 मध्ये शिक्षणाची सर्वांना समान संधी दिलेली आहे, तर खाजगीकरणामध्ये ते मिळणार नाहीये. संशोधन कक्षा मर्यादित होणार आहेत खाजगीकरणामुळे. उच्च शिक्षण, अभियांत्रिकी, तांत्रिकी, वैद्यकीय मर्यादित या क्षेत्रापुरतंच खाजगीकरण जास्त प्रमाणात लागू होतोय. संस्थानीय वातावरण सदोष होणार आहे. शैक्षणिक नैराश्य वाढेल, स्त्रियांचं प्रमाण शिक्षणातलं घटेल, दुर्बलांना संधी मिळणार नाही, असे काही खाजगीकरणाचे तोटे आपल्याला सांगता येतील. आणि याच मुद्द्यात या टॉपिकमधला आपण शेवटचा मुद्दा आपण बघतोय आता, नागरीकरण. शहरात व नागरिक क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया म्हणजे नागरीकरण. शहरात व नागरिक क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया म्हणजे नागरीकरण. संयुक्त राष्ट्राच्या शिफारशीनुसार म्हणजे युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्राच्या शिफारशीनुसार 20,000 अथवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस नागरी किंवा अर्बन असं म्हणावं, अशी त्यांनी शिफारस केलेली आहे. भारताचं नागरीकरण कसं झालेलं आहे? भारताचं नागरीकरण किंवा एकूण लोकसंख्येचं शेकडा प्रमाण, शहरी शेकडा प्रमाण 1921 मध्ये 11.2% होतं, 1951 मध्ये 17.7%, 1971 मध्ये 19.9, 1991 मध्ये जनगणनेनुसार हे आकडेवारी बाहेर येते, 1991 मध्ये 25.7, 2001 मध्ये 27.8 एकूण लोकसंख्येशी शहरांचं प्रमाण. 2011 मध्ये 31.2, 2011 मध्ये जी जनगणना झाली त्याच्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 68.8% होती, तर शहरी लोकसंख्या 31.2 होती. नागरी लोकसंख्येमध्ये देशात तामिळनाडू एक सर्वात पुढचं राज्य, 2 नंबर केरळ आणि 3 नंबर महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात देशात नागरीकरणाच्या समस्या अधिक प्रमाणात आहेत. देशात नागरीकरणाच्या सर्वात जास्त समस्या महाराष्ट्रामध्ये आहे. नागरीकरणाची कारण कशामुळे नागरीकरण होतं? लोकसंख्येचा विस्फोट होतोय, लोकसंख्येचं संकेंद्रीकरण होतंय, शहरात एकत्र राहणे, शहरामधील उद्योगधंदे, लोकवस्तीतील बहुविधता, हवामान, वनस्पती, प्राणीमात्रांना अनुकूल, मुबलक पाणी पुरवठा, निवाऱ्याचं साहित्य मुबलक, आर्थिक सामाजिक संस्था, औद्योगिकरण, या सर्व गोष्टीमुळं नागरीकरण हे वाढत असतं. नागरीकरणातून काही नागरी समस्याही निर्माण होतात. स्थलांतराची समस्या निर्माण होते, गृहनिर्माणाची समस्या निर्माण होते, सुरक्षित पिण्याचं पाणी, त्यानंतर अस्वच्छता, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात, प्रदूषण निर्माण होतं, शहरी अपराध वाढतात, झोपडपट्ट्या, गुन्हेगारी, दारिद्र्य या सर्व समस्या देखील नागरीकरणामुळे निर्माण होतात. सामाजिक अशांतता, वेश्या व्यवसाय, गुन्हेगारी, गलिच्छ वस्ती, झोपडपट्टी, कचरा, प्रदूषण ह्या देखील समस्या नागरीकरणामुळे निर्माण होतात. 23 मे 2007 जागतिक शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली. 23 मे 2007 औद्योगिकरणानंतर जगात खऱ्या अर्थाने नागरीकरणाला गती मिळाली. अशा पद्धतीनं या नागरीकरण मुद्द्याच्या अनुषंगाने आणि या घटक क्रमांक 7 आणि 8 या मुद्द्याच्या अनुषंगाने मी तुमची काही तयारी करून घेतलेली आहे. तर तुम्ही यापूर्वीचे 2 व्हिडिओ आणि हा तिसरा व्हिडिओ देखील पाहाल अशी अपेक्षा करतो. फक्त हे सर्व व्हिडिओ सांगून आता आपण थांबत नाही आहे. तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून, तुमच्या आयुष्यामध्ये स्थैर्य येण्याच्या दृष्टिकोनातून देखील मी काही व्हिडिओ बनवतो आहे. काही व्हिडिओ बनवून देखील झालेले आहेत, जे तुम्हाला मी भविष्यात तुमच्यासाठी सादर करणार आहे. पण ते तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही हा माझा गायडन्स फॉर बेटर लाईफ चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी भविष्यात जे माझे शैक्षणिक व्हिडिओ येतील ते तुम्हाला आपोआप तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही हा शैक्षणिक व्हिडिओ जरूर ऐका. धन्यवाद.